खोपोलीत 2 एप्रिलला भव्य आदिवासी सामुदायिक विवाह सोहळा संपन्न। कर्ज काढून लग्न करू नका, सामुदायिक विवाहाचा पर्याय निवडा यासाठी सहज सेवा फाउंडेशनचा पुढाकार। खोपोली। आर्थिक अडचणींमुळे लग्नासाठी कर्जबाजारी होणाऱ्या कुटुंबांना दिलासा देण्यासाठी सहज सेवा फाउंडेशनच्या वतीने 2 एप्रिल 2026 रोजी श्रीराम मंगल कार्यालय, खोपोली येथे भव्य आदिवासी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। कर्ज काढून लग्न करू नका, सामुदायिक विवाहाचा पर्याय निवडा असा महत्त्वपूर्ण सामाजिक संदेश या उपक्रमातून दिला जात आहे। सहज सेवा फाउंडेशन मार्फत 11 वर्षांपासून सातत्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत। आजारी असणाऱ्या व्यक्तींना अल्प काळासाठी 2016 पासून वैद्यकीय उपकरणे सेवा, खोपोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात 1 जानेवारी 2019 पासूनचे पेशंटना निःशुल्क जेवण, 2020 पासून निःशुल्क सहज स्वर्गरथ, शवपेटी यासोबत आदिवासी पाड्यावर जनजागृती, शाळा कॉलेजमध्ये लैंगिक शिक्षण व सायबर क्राईमवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन यासोबत संस्थेचा संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेला उपक्रम झाडाखालची शाळा, पाताळगंगा नदी पूजन, तसेच खोपोली नगरपालिका परिसरात कन्या जन्म देणाऱ्या मातेचा सन्मान यासारखे असंख्य कार्यक्रम संस्था सातत्याने राबवते। यातील विविध उपक्रमांची जागतिक विक्रम म्हणून सुद्धा नोंद झालेली आहे। समाजातील विविध घटकांची सेवा करताना कर्जमुक्त विवाहाची संकल्पना याबाबत आजच्या काळात मुलामुलींच्या शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केल्यानंतर विवाहाच्या वेळी अनेक कुटुंबांना कर्ज काढावे लागते। परिणामी आयुष्यभर त्या कर्जाचा भार सहन करावा लागतो। तसेच आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने होणारी कुचंबना टाळण्यासाठी सामुदायिक विवाह सोहळा हा एक प्रभावी पर्याय ठरत आहे। याच उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले। यशस्वी परंपरेचा पुढील टप्पा पार पाडताना सहज सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून यापूर्वी 5 सप्टेंबर 2021, 2 एप्रिल 2022, 2023, 2024 आणि 2025 या वर्षांत मोठ्या उत्साहात सामुदायिक विवाह सोहळे पार पडले आहेत। या यशस्वी परंपरेला पुढे नेत यंदाही हा सोहळा आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्यात सहभागी होणारे सर्व विवाह हे दोन्ही आदिवासी कुटुंबांच्या संमतीने ठरलेले, तसेच विवाहानंतर प्रत्येक जोडप्याला अधिकृत रजिस्टर विवाह प्रमाणपत्र व संसारोपयोगी सामान दिले जाते, ही या उपक्रमाची विशेष बाब आहे। सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहज सेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शेखर जांभळे, प्रकल्प प्रमुख जयवंत सिद्ध व देवेश राठोड, महिला अध्यक्षा नीलम पाटील, सचिव अखिलेश पाटील, खजिनदार संतोष गायकर, युवा अध्यक्षा सागरिका जांभळे, तालुका अध्यक्ष मोहन केदार, मार्गदर्शक नरेंद्र हर्डीकर, जनसंपर्क प्रमुख जयश्री कुलकर्णी, रेश्मा जुनगरे, गुलनार खिलजी, गणेश जांभळे, मनीषा नरांगळे, वेदा साखरे, पल्लवी पडवळकर, विजया शिंदे, दीपक कांबळे, रंजन चौधरी, ध्रुवी रायचा, निशिता कारिया, नुरान खिलजी, केतकी गायकवाड, साहिल जांभळे, सम्यक जाधव, जिया चौधरी, अशफाक लोगडे, वैशाली आडकर, राजेश धोत्रे, योगिता जांभळे, दमान सिंग, संकल्प बागुल, निहारिका जांभळे, दत्तू वाघ, संजना बागुल यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे पौरोहित्य अजित दीक्षित तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद सोळंकी यांनी केले। विवाहित दाम्पत्यांना आशीर्वाद व शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, संघटक पंकज पाटील, खोपोली नगर परिषदेचे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, माजी नगराध्यक्ष सुनील पाटील, महिला बालकल्याण सभापती सुवर्णा मोरे, परिवहन सभापती किशोर पाटील, नगरसेवक दिनेश थोरवे, अश्विनी अत्रे, श्वेला अहिर, प्रशांत शेंडे, विनायक तेलवणे, समीर मसुका, कैलास गायकवाड, केविना गायकवाड, वैशाली जाधव, रमेश जाधव, पंकज वाडकर, विवेक पाटील, राजेंद्र फक्के, तात्या रिठे, विशाल गायकवाड तसेच रोटरी क्लब खोपोलीचे अध्यक्षा सुनीता चव्हाण, लॉयन्स क्लब खोपोलीच्या उपाध्यक्ष शैली मेहता, सारेका शहा, इनर व्हील क्लबच्या अध्यक्षा दिना शहा, पोलीस दलातील सचिन घरत, राजोपाध्ये सर, लॉयन्स क्लब ऑफ खालापूरचे अध्यक्ष किशोर पाटील, माझगाव ग्रामपंचायतच्या सरपंच दीपाली नरेश पाटील, उपसरपंच राजेश पाटील, खोपोलीतील सी.ए. याचित दिवाण, मंदार जोशी, उद्योगपती रतनलाल खंडेलवाल, आनंद शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा त्रिपाठी, मुथूट फिनकॉप खोपोलीच्या मॅनेजर प्रियांका वाणी, शिशु मंदिर खोपोलीच्या ॲडमिन मेनन टीचा, संदीप पाटील, जयबुनिसा शेख, रुपेश देशमुख, सचिन साठे, समीर साठे,
शोएब मुल्ला, शिवा शिवचरण, सनी काटे, सचिन गुरसळ, अंकित मोरे, विनोद राजपूत, रमेश तेंडुलकर, निलेश औटी, शिल्पा सुर्वे, नितेश खाडे, रवी घारे, संपत गाढवे, सुभाष आडकर, ॲडव्होकेट शाहनवाज खान, संदीप सामसे यांच्यासोबत राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, पत्रकार व व्यवसाय क्षेत्रातील दिग्गज मोठ्या संख्येने उपस्थित होते.